नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा। काही चौकशी झाली? मागणी जी आहे त्याला एकतर आता विषय तर हा राज्याचाच आहे, पण तरी हे जर केंद्राकडे असा विषय असतो की ज्या वेळेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काय त्यामध्ये त्यांचा अंदाज येत नाही त्यावेळेला इन्क्वायरी सीबीआयकडे जात असते। पण आता सीबीआयची इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती शिफारस करावी लागते। पण तरीही अमित शाह एक गृहमंत्री आहे किंवा गृहमंत्रालयाशी मी संपर्क साधणार आहे आणि गृहमंत्र्याच्या अगोदरही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लवकरात लवकर पकडले पाहिजेत आणि जो कोणी सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला लवकर पकडलं पाहिजे। पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटलेलं आहे की एवढे 22-23 दिवस होत आलेले आहे तरी कुटुंबातल्या कोणाचं स्टेटमेंट घेतलं नाही। आता त्यांच्या बंधूंचं फक्त स्टेटमेंट काहीतरी घेणार आहे, तेच त्यांचं काही घेणार आहेत, पण या कुटुंबियांचं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या 2-3 दिवसामध्ये ते घेणं अत्यंत आवश्यक होतं। पण पोलिसांनी का घेतलं नाही माहीत नाही। म्हणजे अशा प्रकरणामध्ये ताबडतोब त्या कुटुंबियांची स्टेटमेंट घेतली जातात, त्यांच्या आईचं स्टेटमेंट, त्यांच्या पत्नीचं स्टेटमेंट, त्यांच्या बंधूचं स्टेटमेंट हे आता तरी लवकरात लवकर घ्यावं आणि त्यांच्या मनामधल्या ज्या शंका आहेत त्या त्यांनी ज्या मांडलेल्या असतील त्याची पूर्णपणे चौकशी करावी आणि जे राहिलेली 3 आरोपी आणि त्याचा जो सूत्रधार आहे त्याला पकडलंच पाहिजे अशी आमची मागणी आहे। केंद्रीय तपासणी तर तुम्ही गृहमंत्र्यांशी चर्चा करणार आहात? नाही, मला असं वाटतं की हे जे प्रकरण आहे प्रकरण अत्यंत गंभीर आहे। संतोष देशमुख यांची हत्या क्रूरपणे करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक लावणारी अशा पद्धतीची घटना आहे। एक तर महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस जे आहे ते अत्यंत ॲक्टिव्ह असणारं पोलीस आहे, आपलं CID डिपार्टमेंट, क्राईम डिपार्टमेंट अत्यंत ॲक्टिव्ह असणार आहे। पण या प्रकरणामध्ये काय एवढा वेळ होतोय सांगता येत नाही आहे। म्हणजे एकतर एवढा वेळ व्हायला नको आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हाऊसमध्ये नागपूरच्या जाहीर केलेलं आहे आणि फक्त जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी जप्त होऊन चालणार नाही आहे। तर मला वाटतं की जे सूत्रधार आहे त्या सूत्रधारांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे। जे 4 आरोपी पकडलेले आहेत आणि बाकीचे 3 आरोपी जे आहे त्या 3 आरोपींना एवढा वेळ लागतो आहे ही बाब चांगली नाही आहे आणि पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली काम करू नये। त्यांनी हे जे प्रकरण आहे ते अत्यंत सिरियस आहे, गंभीर आहे, ताबडतोब आरोपींना पकडलं पाहिजे। आणि अशोक सोनवणे हा जो या सोलार कंपनीमध्ये जो वॉचमॅन होता तो आमचा त्या शेड्यूल कास्टचा आहे, बौद्ध समाजाचा आहे, त्याला जे मारहाण झालेली आहे त्याच्यामध्ये अट्रॉसिटी लावणं अत्यंत आवश्यक आहे। त्यावेळेला अट्रॉसिटी लावली असती आणि त्या आरोपींना पकडलं असतं तर कदाचित ही घटना घडू शकली नसती। त्यामुळं जे केजचं पोलीस आहे किंवा बीडचे जे पोलीस आहे त्यांच्यावरती लोकांचा संशय आहे। त्यामुळं पोलिसांनी मला वाटतं की अशा पद्धतीनं हे एवढं सिरियस प्रकरण असतानाही त्यामध्ये लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे। आता अधिकाऱ्यांच्या SP ची बदली झालेली आहे, नवीन SP आलेले आहेत, त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं आणि मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलणार आहे। तर या प्रकरणाला लवकरात लवकर या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे। मी त्यांची आई आहे, त्यांच्या पत्नी आहे, त्यांचा बंधू आहे, त्यांच्या कुटुंबाची भेट मी घेतलेली आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे हा या प्रकरणामध्ये या कुटुंबियांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहील आणि या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे। मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।